नमस्कार मित्रांनो, भावी शिक्षक आणि शिक्षकांनो, टिप्स फॉर TET मध्ये मी अक्षय विरकर तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण शिक्षक पात्रता परीक्षा कशी पास करायची म्हणजे शिक्षक पात्रता परीक्षा TET पासिंग नोट्स। आता शिक्षक पात्रता पास करण्यासाठी कमी वेळामध्ये जास्त अभ्यास कसा करावा, शिक्षक पात्रता परीक्षा कमी वेळामध्ये चांगला अभ्यास करून कशी पास करायची आणि आपल्याकडे ज्या काही नोट्स आहेत त्या नोट्सच्या माध्यमातून शिक्षक पात्रता परीक्षा कशी पास करायची म्हणजे थोडाच अभ्यास करायचा आणि चांगले मार्क्स मिळवायचे। म्हणजे TETच्या ज्या काही आपण पासिंग नोट्स देणार आहोत त्यात आहे परिसर अभ्यास। आता परिसर अभ्यासच्या 30 मार्काच्या नोट्स, मग या परिसर अभ्यासमध्ये इतिहास आला, भूगोल आला, विज्ञान आलं, नागरिक शास्त्रसुद्धा आलं आणि तिसरी चौथी पाचवीचा परिसर अभ्याससुद्धा आला। म्हणजे परिसर अभ्यासच्या 30 मार्काच्या नोट्स, सामाजिक शास्त्राच्या 60 मार्काच्या नोट्स। त्या सामाजिक शास्त्रामध्ये इतिहास 20 मार्काला आलं, नागरिक शास्त्र 10 मार्काला आलं, मग भूगोल 25। याच्या संदर्भात आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत आणि त्यातल्या त्यात बालमानसशास्त्र। तर बालमानसशास्त्र म्हणा, अध्ययनाध्यापनाचे मानसशास्त्र म्हणा किंवा मानसशास्त्र म्हणजे आपल्या मानसशास्त्राच्या संपूर्ण ते परिपूर्ण मानसशास्त्राच्या नोट्स त्यामुळे हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा। आता जे तुम्हाला पेपर 1 मध्ये 60 मार्काच्या तब्बल 60 मार्काच्या नोट्स मिळणार आहेत, त्यानंतर पेपर 2 मध्ये 90 मार्काच्या डायरेक्ट पासिंग नोट्स मिळणार आहेत। या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जी काही माहिती सांगणार आहे ती अतिशय महत्त्वाची आहे, कारण या माहितीच्या आधारेच तुम्ही शिक्षक पात्रता परीक्षा पास करणार आहात। आता जे काही भावी शिक्षक आहेत त्यांना पवित्र येणार आहे आणि ज्यांना नुसतं परिसर अभ्यासच्या नोट्स घ्यायच्या त्याची सुद्धा माहिती भेटेल, ज्यांना फक्त सामाजिक शास्त्राच्या नोट्स पाहिजे त्यांना याची सुद्धा माहिती भेटेल। म्हणजे एकंदरीत नोट्स पाहिजे आहेत त्यांना सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार शिक्षक पात्रता परीक्षा नोट्सचे वैशिष्ट्य काय आहे, नोट्स कसले आहेत, खरंच ह्या नोट्स इफेक्टिव्ह आहेत का, आपण आजचा दिवस काउंट केल्यानंतर 65 दिवसामध्ये शिक्षक पात्रता परीक्षा कशी पास करायची का नुसता फर्जीवाडा आहे का, उगं 10-15 पेजचं सॅम्पल आहे, सगळं नोट्स जिकडं तिकडं आहे, इकडलं उचल तिकडलं उचल अशा आहे का, ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तर आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। आता तत्पूर्वी तुम्हाला दाखवतो, हे आहे आपलं संपूर्ण ते परिपूर्ण मानसशास्त्र। आता हे संपूर्ण ते परिपूर्ण मानसशास्त्र तब्बल 324 पेजचं आहे। याच्यामध्ये तुम्हाला 28 चॅप्टर पाहायला भेटतात। आता 23 नोव्हेंबर 2025ला जो काही शिक्षक पात्रता परीक्षेचा पेपर झाला, पेपर 1 असो की पेपर 2 असो, त्याच्यामध्ये बरेचसे प्रश्न हे नवीन आले, नवीन घटक विचारले, त्यानुसार त्या अद्ययावत माहितीनुसार आपण संपूर्ण ते परिपूर्ण मानसशास्त्राची 2nd एडिशन मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे। त्यानंतर ह्या अशा पद्धतीच्या नोट्स आहेत। आता ह्या नोट्समध्ये तुम्हाला प्रत्येक विषयाच्या वेगवेगळ्या PDF आहेत। 6वीची वेगळी PDF, 7वीची वेगळी, 7वी विज्ञान वेगळी, 6वी इतिहास वेगळं, भूगोल वेगळं, सेपरेट इयत्तेनुसार अशा नोट्स आहेत। ह्या नोट्स तुम्हाला इथं दिसत असतील। ह्या सगळ्या नोट्सचं सॅम्पलसुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे, भेटून तुम्हाला व्हॉट्सअपला PDF सुद्धा भेटेल। आता हे सगळं झालं, पण आता ओव्हरऑल आपण एकदम व्यवस्थितपणे मी तुम्हाला सगळी डिटेलमध्ये माहिती देतो। त्या अगोदर बोलू आपण नोट्सच्या वैशिष्ट्याकडे। हे पहा, नोट्स ही मार्केटिंग करत नाही आहे, मी नोट्सची तुम्हाला माहिती देतोय, मार्केटिंग नंतर आहे। अगोदर नोट्स कशा संदर्भात आहे त्याच्यामध्ये तुम्हाला मराठी 30 मार्क असतं, हिंदी 30 मार्क किंवा हिंदीच्या मी तुम्हाला नोट्सचे वैशिष्ट्य सांगतो। हे पहा, आपल्या नोट्स ह्या अद्ययावत आहेत। अद्ययावत म्हणजे जो काही चालू अभ्यासक्रम आहे, चालू परीक्षा आहे, 23 नोव्हेंबर 2025ला परीक्षा झाली त्याचा आधार घेतलेला आहे। मग ज्या काही 2013 पासून शिक्षक पात्रता परीक्षा झालेल्या आहेत त्याचा आधार करून अद्ययावत नोट्स आहेत। आता आपल्या नोट्स ह्या टाईप केलेल्या आहेत। टाईप केलेल्या म्हणजे कशा, ह्या अशा। आता तुम्हाला हा 6वीचा भूगोल इथं दिसत आहे। आता तुम्ही 6वीच्या भूगोलाचं पुस्तक उघडून बघा, त्या 6वीच्या भूगोलाच्या पुस्तकामध्ये तुम्हाला पहिला चॅप्टर पृथ्वीचा आकार आहे का तो पहा, कदाचित नसेल। दुसरा चॅप्टर पृथ्वीतील स्थान निश्चिती,
पहा नसेल, तिथं आहे पृथ्वी व वृत्ते हा चॅप्टर असेल. मग आता याच्यामध्ये बरेचसे असे काही चॅप्टर आहेत की चालू जो काही अभ्यासक्रम भूगोल आहे त्याच्यामध्ये नाही आहेत. मग हे बाकीचे आले कुठून तर जो काही 6वीचा भूगोल आहे त्याच्याशी रिलेटेड बेसिक इन्फॉर्मेशन जी काही सुरुवातीला असते ती आपण ह्या नोट्समध्ये देत असतो. आणि ह्या नोट्सचे वैशिष्ट्यमध्येच ह्या नोट्सचं वैशिष्ट्य असं आहे, प्रत्येक इयत्तेमध्ये तसंच दिलेलं आहे, एकदम स्टेप बाय स्टेप. अगोदर बेसिक माहिती, मग अद्ययावत अभ्यासक्रम, जुना अभ्यासक्रम, अशा पद्धतीने दिलेला आहे. आता ह्या नोट्स तुम्हाला टाईप केलेल्या आहेत, तिथं दाखवलेल्या आहेत. थोडासा बसलेला आहे, तब्येत खराब आहे, त्याच्यामुळे थोडंसं समजून घ्या. आता ओळखमध्ये सांगतो, हे पहा, स्वतः ह्या नोट्स हातानं लिहिलेल्या आहेत. ह्या नोट्स अगोदर लिहिलेल्या आहेत, त्यानंतर मी त्या नोट्स टाईप करून घेतलेल्या आहे. टाईप केल्यानंतर त्याचं करेक्शन मी स्वतः काढलेलं आहे. करेक्शन काढल्यानंतर परत त्याचं करेक्शन तयार करून मग त्याची एक प्रिंट काढून मग परत एकदा मी स्वतः चेकिंग केलेली आहे. म्हणजे याच्यामध्ये कुठं चुका आढळू नये, म्हणजे एक चुकीमुळं भरपूर काही नुकसान होऊ शकतं. अशा काही एकदम व्यवस्थित स्टेप बाय स्टेप मी अशा नोट्स तयार केलेल्या आहे. वैयक्तिक लक्ष देऊन ह्या नोट्समध्ये हे केलेलं आहे. नोट्स अद्ययावत आहेत, टाईप केलेल्या आहेत. आणि आता ह्या नोट्सची गॅरंटी आहे का, तर ह्या नोट्सची 100% गॅरंटी आहे. आता तुम्ही म्हणता असं कसं नोट्सची 100% गॅरंटी कसं? विश्वास बसत नसेल तर 23 नोव्हेंबर 2025ला जो काही पेपर 1चं मानसशास्त्र असो, पेपर 2चं सामाजिक शास्त्र असो, पेपर 1चा परिसर अभ्यास असो, त्याची व्हिडिओ मी टाकलेले आहेत. सेट डी बाबत टाकलेला आहे. 23 नोव्हेंबर 2025ला पेपर 1चा पत्रिका, त्याचे पुराव्यासहित तो प्रश्न, त्या प्रश्नाचं आपल्या नोट्समध्ये उत्तर आहे का, आहे तर कुठल्या पेजवर आहे, कसा आहे प्रश्न, कसा दिलेला आहे, कसा फिरवलेला आहे, उत्तर कसं आहे, एकदम डिटेलमध्ये पुराव्यासहित आपण 1-1 तासाचे व्हिडिओ टाकलेले आहेत. नोट्सची 100% गॅरंटी आहे. मी गॅरंटी देऊन सांगतो की ज्या काही तुम्ही एकदा ह्या नोट्स घेतल्या, पेपर 1च्या 60 मार्काच्या नोट्स असणार आहेत, पेपर 2च्या 90 मार्काच्या नोट्स आहेत. ह्या नोट्स घेतल्या की तुम्ही TET 100% पास होणार आहात. ही नोट्स कशा घ्यायच्या, कुठल्या आहेत ते व्यवस्थित पुढं जाऊ, पण अगोदर नोट्सच्या वैशिष्ट्याकडे वळू. अद्ययावत झालं, टाईप केलेलं आहे, 100% गॅरंटी आहे. मी स्वतः ह्याची गॅरंटी देतो. मुद्देसूद मांडणी आहे. आता ह्या मानसशास्त्र नोट्स मी तुम्हाला 324 पेज सांगितले, 28 चॅप्टर सांगितले. आता मुद्देसूद मांडणीमध्ये आता हा मानसशास्त्राचा पहिला चॅप्टर आहे, अध्यापनाचे मानसशास्त्र. त्याच्यातला पहिला चॅप्टर आहे अध्यापनाचे मानसशास्त्र, स्वरूप व चर्चा. याच्यामध्ये सुरुवातीला बेसिक माहिती, मग असे जिथं आवश्यक आहे तिथं बोर्ड, जिथं आपल्या आकृत्या वाटतील तसं केलेलं आहे. आणि आता हे पहा, शिक्षण प्रक्रियेचे वैशिष्ट्य खालीलप्रमाणे. आता याच्यामध्ये शिक्षण प्रक्रियेचे वैशिष्ट्य इथं आलं, त्याच्या खाली इथं टीप दिलेली आहे. टीप का दिलेली आहे तर हा प्रश्न परीक्षेमध्ये कसा फिरवला जातो त्याच्या बाबतीत तशी टीप दिलेली आहे, एकदम व्यवस्थित. मग आता जिथं आकृत्या आवश्यक असतील, आकृत्यासुद्धा दिलेल्या आहेत. मग जिथं चार्ट आवश्यक असेल, चार्टसुद्धा दिलेले आहेत. हे असे चार्टसुद्धा दिलेले आहेत. हे फक्त मानसशास्त्राच्या बाबतीत आहे का? नाही आहे. जेवढे काही आपले नोट्स आहेत, परिसर अभ्यास असो, सामाजिक शास्त्र असो, पुन्हा विज्ञान असो, इतिहास असो, भूगोल असो, मानसशास्त्र असो, सगळ्यांच्या नोट्सची पद्धतीच आहे एकदम. सगळ्या नोट्सला आपण मुद्देसूद मांडणी केलेली आहे, बोर्ड आणि TETचा उल्लेख. आता मी तुम्हाला मानसशास्त्राचं दाखवलं. आता हे पहा, हे 8वीचा भूगोल. आता ह्या 8वीच्या भूगोलामध्ये सुद्धा पहिलाच पेज पहा, बोर्ड पहिल्याच पेजवरलं 5-6वी ओळ आहे. या अनुषंगाने विचार करता पृथ्वी स्वतःभोवती पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते, इथं बोल्ड केलेलं आहे. त्याच्यानंतर पृथ्वीच्या स्वतःभोवती फिरण्याकडून सूर्याचे स्थान पूर्वेकडून पश्चिमेकडे बदलण्याचा आपण दररोज अनुभवतो. जिथं महत्त्वाचं आहे त्या ठिकाणी बोल्ड केलेलं आहे. बोल्ड का, तर ते तुम्हाला लक्षात यावं त्या दृष्टिकोनातून हे बोल्ड केलेलं आहे प्रत्येक ठिकाणी. आता पहा, तर चार्ट आवश्यक होता, चार्ट दिलेला आहे. जिथं बोर्ड आवश्यक होतं तिथं बोर्ड दिलेलं आहे, एकदम व्यवस्थित. आता हे बाष्पीभवन. आता हा 8वीचा आहे आर्द्रता आणि ढग. 8वी नवीन प्लस जुना दोन्ही मिक्स आहे, आर्द्रता आणि ढग. आता आर्द्रता आणि ढग हा जुना अभ्यासक्रमामध्ये कुठं चॅप्टर होता त्याच्यामधले सुद्धा इथं पॉईंट घेतलेले आहेत. आता हा बाष्पीभवनाचा पॉईंट आहे, इथं स्टार करून एकदम बोल्ड करून दिलेला आहे बाष्पीभवन मुद्देसूद. पेपर 1
आणि पेपरला याच्यामध्ये प्रश्न आलेला आहे काय, बाष्पीभवनाची प्रक्रिया हवेची शुष्कता, तापमान आणि वाऱ्याचा वेग यांवर आधारित असते. कोरडी व उष्ण हवा असेल तर बाष्पीभवनाचा वेग कसा असतो, कमी किंवा जास्त असा परीक्षेत होतो. तर बाष्पीभवनाचा वेग हा वाढतो. TET पेपर 2 म्हणजे सामाजिक शास्त्रामध्ये विचारला होता आणि त्याच्या खालीच एक ओळ सोडून खाली प्रश्न आला होता. या उलट अतिशय दमट हवा असताना बाष्पीभवनाची क्रिया कशी असते, तर ती मंदावते. TET 2025 पेपर 1ला विचारलेले आहेत. असे प्रश्न आपल्या नोट्समधून आलेले आहेत. हे पुराव्यासहित नोट्सला उल्लेख केलेला आहे, बोल्ड केलेला आहे, TET केलेला आहे. जिथं आवश्यक वाटेल त्या वर्षीचा उल्लेखसुद्धा आपण ह्याच्यामध्ये केलेला आहे. जुना प्लस नवीन अभ्यासक्रम सुरुवातीला मी इंट्रोडक्शनमध्ये सांगितलं. आता जे काही 6वी ते 10वीचा सिलेबस असो, इतिहास असो, भूगोल असो, मग जो काही जुना अभ्यासक्रम आहे त्याच्यामध्ये खूप अभ्यासक्रम होतात. तर 6वीचा जुनं भूगोल घेतलं तर त्या 6वीचा जुना भूगोल हा नवीन 6वीपासून 8वी 9वीपर्यंत विखुरला गेलेला आहे. मग याचं सगळ्यांचं कॉम्बिनेशन, तिकडला चॅप्टर हिकडला चॅप्टर सगळे एकत्रित करून तुम्हाला एकदम सरळ साजेशीर ढाच्यामध्ये दिलेला आहे. हवामानाचा टॉपिक असो, जुना अभ्यासक्रमामध्ये हवामान 6वीपासून 10वीपर्यंत कुठलं होतं तिथलं सगळं एकदम डाटा दिलेला आहे. समुद्राचा चॅप्टर असो, समुद्राचं कुठपर्यंत आहे ते दिलं आहे. मग बाह्यक्रिया असो, अंतरक्रिया असो, सगळे जे काही चॅप्टर आहेत सगळे एकदम व्यवस्थितपणे इयत्तेनुसार सगळं जुना सिलेबस, नवीन सिलेबस आणि त्याच्यामध्ये जर काही ॲडिशनल एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन द्यावीशी वाटली तर ते सुद्धा दिलेले आहे. कारण भविष्यामध्ये त्याच्यावर आधारित आपल्या शिक्षक पात्रता परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्या दृष्टिकोनातून तिथं एक्स्ट्रा इन्फॉर्मेशनसुद्धा दिलेली आहे. आता तुम्हाला सांगतो, ह्या ज्या काही नोट्स आहेत ह्या 100% TETशीच रिलेटेड आहेत. तुम्हाला TET पास करायचे आहे, नोट्स घ्यायचं, नोट्सचं वाचन करायचं, वारंवार वाचन करायचं, 2दा करा 3दा करा, मी गॅरंटी देऊन सांगतो तुम्ही TET पास होणार म्हणजे होणार. कारण ह्या नोट्स जास्ती शिक्षक पात्रता परीक्षेशीच रिलेटेड आहेत. त्याच दृष्टिकोनातून याची मांडणी केलेली आहे. तसं तर तुम्हाला ह्या सरळ सेवा, पोलीस भरतीत, तलाठी याला सुद्धा उपयोगाला येतील. पण तुम्हाला 100% एवढ्याच नोट्सचा अभ्यास करून TET पास करायचे असेल तर ह्याच आहेत नोट्स, एक्झाम ओरिएंटेड आहेत. आता तुम्हाला वाटत असेल की बाबा ह्या नोट्स खरं आहे तुम्ही दाखवत आहात पण आम्हाला बघायचं आहे, सॅम्पल बघायचं आहे, तर काळजी करू नका. तुम्हाला मानसशास्त्राचं आता 324 पेजचं मानसशास्त्र आहे, त्याच्यातलं मी तुम्हाला 50 पेजचं सॅम्पल देतो मानसशास्त्राचं. व्हॉट्सअपला मेसेज करायचं 89 99 65 38 15 99 70 96 11 64 ह्या नंबरवर तुम्ही मेसेज करा, सॅम्पल पाठवा, सॅम्पल घ्या, सॅम्पल वाचा, 50 पेजचं सॅम्पल वाचा. सॅम्पल वाचल्यानंतर ठरवा की बाबा नोट्सची क्वालिटी असेल, नोट्स खरंच इम्पॉर्टंट वाटत असतील तर घ्या, जबरदस्ती नाही आहे. कारण ट्रस्ट, विश्वास महत्त्वाचा असतो. पहिले इस्तेमाल करो फिर विश्वास करो. पहिल्यांदा नोट्सचं सॅम्पल पहा. 23 नोव्हेंबर 2025ला आलेला मानसशास्त्राचा पेपर 1 असो किंवा पेपर 2 जो मानसशास्त्र असो, पेपर 1मध्ये तब्बल 25 प्रश्न आपल्याच नोट्समध्ये होते. पुराव्यासहित व्हिडिओ आहे. पेपर 2चा सुद्धा व्हिडिओ टाकलेला आहे, त्याच्यामधले तब्बल 24 प्रश्न आपल्याच नोट्समधले होते. मग जे काही नवीन प्रश्न होते, नवीन टॉपिक होते ते आपल्या नोट्समधले आले नव्हते. मग ते टॉपिक हुडकून, त्याचा अभ्यास करून, त्याच्या नोट्स काढून, त्याच्यासाठी मग परत डबल मानसशास्त्राची एक नव्या रूपाने मानसशास्त्राची आवृत्ती आणली. मग प्रत्येक ह्याच्यामध्ये नवीन काही ॲड करता येईल का ते ॲड केलेलं आहे. आता ह्या ज्या काही मानसशास्त्राच्या नोट्स आहेत याच्यामध्ये 28 चॅप्टर आहेत. हे 28 चॅप्टर बनवण्यासाठी जवळजवळ 17 ते 18 पुस्तकांचा आधार घेतलेला आहे. कसं काय, D.Ed B.Ed चालू अभ्यासक्रम, D.Ed B.Ed जुना अभ्यासक्रम, 11वी 12वी मानसशास्त्र जुनं, त्याच्यानंतर त्याच्या अगोदरचं, मग पुन्हा आत्ताच्या सध्याच्या चालू अभ्यासक्रमामधलं म्हणजे 12वीची 6 पुस्तकं, D.Ed B.Edचे 6, इथंच 12 झाले. मग त्यानंतर बालविकास 11वी 12वी, शिक्षणशास्त्र 11वी 12वी, मग त्यानंतर आपले फडके प्रकाशन आहे, पुन्हा नंतर सुविचार प्रकाशन आहे, मग नंतर विशेष गरज असणाऱ्या बालकांसाठी एक वेगळं पुस्तक आहे. अशा सगळ्यांचं कॉम्बिनेशन करून आपण त्या मानसशास्त्राच्या नोट्स तयार केलेलं आहे. त्याचं 50 पेजचं सॅम्पल मी तुम्हाला देतो, ते सॅम्पल पाहून घ्या. आता सामाजिक शास्त्र, परिसर अभ्यास आणि सामाजिक शास्त्र, परिसर अभ्यासमध्ये इतिहास भूगोल विज्ञान आलं, पुन्हा सामाजिक शास्त्रामध्ये इतिहास भूगोल, नागरिकशास्त्र, अर्थशास्त्र आलं. याच्या सगळ्याचं मिळून मी 90 पेजचं तुम्हाला सॅम्पल देणार आहे. ते सॅम्पल पाहायचं, सॅम्पल 90 पेजचं सॅम्पल बघा, वाचा, त्यानंतर ठरवा. पेपर 2 सामाजिक शास्त्र 23 नोव्हेंबर 2025.
इतिहासाचे 20 पैकी 18 प्रश्न आपल्याच नोट्समधले, 2 प्रश्न ते चित्रावर आधारित होते, ते चित्र आपण नोट्समध्ये नव्हते, पण 20 पैकी 18 प्रश्न आले. आता नवीन आवृत्ती केलेली आहे, त्याच्यामध्ये चित्रासहित सुद्धा तुम्हाला दिलेलं आहे. नागरिकशास्त्राची एकच PDF आहे. कुठे गेलं? हा नागरिकशास्त्र, संपूर्ण नागरिकशास्त्र, ती पण 71 रुपयाची PDF आहे. 90 पेज आहेत. एवढे केले की तुम्हाला पेपर 2चे नागरिकशास्त्राचे 10 मार्क्स मिळून जातात, पेपर 1चे 4 ते 5 मार्क्स मिळून जातात, आणि पेपर 2ला 10च्या 10 नागरिकशास्त्राचे प्रश्न हे आपल्याच नोट्समधून होते. आता तुम्ही जर स्टेट बोर्डचे पुस्तकं वाचलात तर त्याचे वाचूनसुद्धा तुम्हाला इतके मार्क मिळणार नाही, कारण मुद्देसूद मांडणी नाही. कारण स्टेट बोर्डला हे थोडं इथं थोडं तिथं, आपल्या नोट्समध्ये सगळं एकदम डीपमध्ये माहिती दिलेली आहे. जे काही परीक्षा महाराष्ट्र परीक्षा परिषद विचारू शकते त्या दृष्टिकोनातून केलेलं आहे. झालं सॅम्पल. आता TET 2025 पेपर 1 आणि पेपर 2 ह्याच नोट्समधील सर्व काही प्रश्न आलेले आहेत. त्याचा उल्लेख मी बऱ्याच वेळा केलेला आहे, त्याचे व्हिडिओ टाकलेले आहेत, ते सुद्धा पाहून घ्या. सगळ्यात महत्त्वाचं, आता तुम्हाला जर वाटत असेल की असले एवढे सगळे PDF घेण्यापेक्षा, एवढ्या सगळ्या नोट्स घेण्यापेक्षा मी जातो मार्केटमध्ये, एखादा ठोकळा भेटतो 500-600 रुपयाला, मस्त ठोकळा भेटतो. इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र, विज्ञान, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, मानसशास्त्र, गणित, भूमिती, भूगोल सगळं एका ठिकाणी. जाऊ द्या 500-600 रुपये, मस्तपैकी ठोकळा घेतो वाचतो. परीक्षेत त्याचा तिळमात्र उपयोग होणार नाही. तुम्ही व्याकरण वाचा, गणित करा, मानसशास्त्र वाचा, इतिहास, भूगोल वाचा, त्याचा काहीही उपयोग होणार नाही आहे. तो जो ठोकळा बनवलेला आहे ना, तो सरळ सेवेसाठी बनवलेला आहे. आपल्या शिक्षक पात्रता परीक्षेला स्टेट बोर्ड अंतिम सत्य, आणि स्टेट बोर्ड अंतिम सत्य म्हणजे एकदम डीप स्टेट बोर्ड. त्या ठोकळ्यामध्ये एवढं डीप नसतं, त्यामुळं ठोकळ्याच्या नादी लागू नका. कमी पैशामध्ये सगळं एकत्र भेटतं म्हणून ह्याच्या नादी लागून तुम्ही TET नापास होणार आहात. मी बॉन्डवर लिहून देऊ शकतो, कारण आम्ही स्वतः तसा अनुभव घेतलेला आहे. मी स्वतः तसं केलेलं आहे. क्लासेस लावलेले होते, क्लासेसमध्ये सगळं पोलीस भरतीला ते, सरळ सेवेला तेच. मी तर एकदा लातूरमध्येच क्लास लावला होता, त्यावेळेस ज्ञानप्रबोधिनी होती. मग त्यावेळेस मी सरळ आपले जी काही स्पर्धा परीक्षा असते MPSC करायची होती, त्यावेळेस लावला होता क्लास. मग क्लास लावला, सिलेबस ते 3-4 महिने झाले, तेवढा TET आले. TETसाठी मग माहीत नव्हता अभ्यास कसा करायचा काय नाही, मग TETसाठी क्लास लावला. तर काय, इकडे MPSCसाठी जे काही शिकवायले तीच कॅसेट इकडे रिपीट. सगळीकडे असाच बाजार असतो. बरं असो, मग आता तुम्हाला ठोकळा भेटत आहे तर ठोकळा अजिबात वापरू नका, त्याचा काही उपयोग होणार नाही. आता तुम्हाला वाटत असेल की हे घेण्यापेक्षा मार्केटमध्ये पुस्तकं भेटतात, मानसशास्त्राचं वेगळं आहे, ह्या प्रकाशनचं आहे, त्या प्रकाशनचं आहे, ह्या क्लासेसचं आहे, त्या क्लासेसचं आहे. तुम्हाला यूज करायचे असेल तर यूज करा, वापरा. नापास झाल्यानंतर परीक्षा परत आपल्याकडे या, तुम्हाला नोट्स भेटून जातील. कारण तुम्ही कुठल्याही क्लासेसच्या वगैरे नोट्स घेतल्या तर त्या फक्त मार्केटिंगसाठी असतात. क्लासेसच्या विद्यार्थी असतात, त्यांच्या थ्रू त्यांचं पब्लिकेशन भरपूर असतं, भरपूर क्वांटिटीमध्ये हे पुस्तकं विकले जातात. त्याच्यामधून तुम्हाला काही साध्य होत नाही, कारण त्यांचे ते पुस्तकं TETची परीक्षा आली तर फक्त वरचं कव्हर पेज, बॅक पेज बदलायचं आणि ते TETसाठी. CTET आले, वरचं पेज बदलायचं आणि ते CTETसाठी लावायचं. टेटची परीक्षा आली, शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी, फक्त टेटचं चित्र लावायचं आणि खपवायचं. हे असं असतं. याच्यातून तुम्हाला काही फायदा होणार नाही आहे, आणि मानसशास्त्रामध्ये तर बिलकुल मार्क्स मिळणार नाही आहे. त्याच्यासाठी एकदम डॉट टू डॉट माहिती असणं आवश्यक असतं. मग तुम्ही आता एवढं सगळं करायचं आहे. तुम्हाला परिसर अभ्यास हा 10वीपर्यंतचा असतो. पेपर 1ला परिसर अभ्यास आहे तर तो 10वीपर्यंतच आहे. तुम्ही ना की 3री, 4थी, 5वी. मी पेपर 1 देणार आहे, माझा पेपर 1 आहे, 1ली ते 5वीचा आहे, म्हणून मी फक्त 1ली ते 5वीचाच अभ्यास करतो. मला 6वी ते 8वीचा अभ्यास करायची गरज नाही आहे. तर तुम्ही 100% TET नापास होणार. एक गोष्ट लक्षात घ्यायचं, परिसर अभ्यास म्हणजे तुम्हाला 10वीपर्यंत इतिहास वाचावं लागतं, 10वीपर्यंत भूगोल वाचावं लागतं, नागरिकशास्त्र वाचावं लागतं, विज्ञान 3री ते 8वीपर्यंत वाचावं लागतं, जुना 3री ते 8वी, नवीन आणि 8वीपर्यंत वाचावं लागतं, 7वीपर्यंत वाचलं तरी चालतं. एवढं केल्यानंतर परिसर अभ्यास 30 मार्काचं कव्हर होतं. तुम्ही काय करता, परिसर अभ्यास आहे, परिसर अभ्यासाला पाठ्यपुस्तकामध्ये 3री, 4थी, 5वी त्याच्यावर परिसर अभ्यास लिहिला आहे, मी एवढं करतो, परीक्षेत जातो, 4 ते 5 मार्क घेतो, नापास होतो. असं होत असतं. सामाजिक शास्त्रामध्ये तुम्हाला इतिहास 12वीपर्यंत वाचावा लागतो, भूगोल 10वीपर्यंत वाचावं लागतो, त्याच्यामध्ये जुना अभ्यासक्रम, नवीन अभ्यासक्रम असं करून वाचावं लागतं. त्यानंतरच कुठं तुम्हाला हे मार्क्स भेटतात. आता तुम्हाला वाटत असेल एवढं सगळं जुना अभ्यासक्रम, नवीन अभ्यासक्रम, एवढं सगळं ढिगाराभर पुस्तकं गोळा करण्यापेक्षा, वाचण्यापेक्षा डायरेक्ट आपल्या नोट्स हे एकदम अंतिम सत्य आहे. आता वळू
नोट्स कशा घ्यायच्या एवढं नोट्सचं वैशिष्ट्य सांगितलं. आता मी तुम्हाला नोट्स कुठले आहेत काय आहेत सगळं व्यवस्थित सांगतो. नोट्स कशा घ्यायच्या हे पहा. नोट्स तुम्हाला व्हॉट्सअपला ह्या PDF फॉर्मॅटमध्ये मिळणार. प्रत्येक PDF पासवर्ड असतो. नोट्स फॉरवर्ड करता येत नाही आहेत. फॉरवर्ड केलं तर फाईल क्रॅक होऊ शकते. क्रॅक झाल्यानंतर माझी जिम्मेदार नाही आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला नोट्स घ्यायचे असतील तर तुम्ही अगोदर सॅम्पल पहा. सॅम्पल पाहिल्यानंतर ठरवा. पण जर नोट्स घ्यायचं 100% ठरवलं असेल तर अगोदर तुम्ही तुमच्या व्हॉट्सअपची सेटिंग चेंज करा. व्हॉट्सअपमध्ये तुम्हाला डिसअपेरिंग मेसेज म्हणून एक ऑप्शन असतो. त्याच्यामध्ये 7 दिवस 30 दिवस 90 दिवस आणि ऑफ हा एक ऑप्शन असतो. तर ते डिसअपेरिंग मेसेज म्हणजे काय असतं, जर तुम्ही मला माझ्याकडून नोट्स घेतलात किंवा मेसेज केलात किंवा मी तुम्हाला मेसेज केला तर तो मेसेज तुम्ही केलेल्या सेटिंगनुसार ऑटोमॅटिक डिलीट होत असतो किंवा 24 तासानंतर डिलीट होत असतो. तर ती सेटिंग तुम्ही ऑफ करून घ्यायची जर नोट्स घ्यायचे असतील. आणि जर तुमच्याकडून चुकून माकून आता लेकरं असतात इकडे तिकडे असतं, मोबाईल पाण्यात पडतो, खेळताना पडतो, लेकरं हे करतात, उडून टाकतात. जर तुमच्याकडून नोट्स डिलीट झाल्या घाबरून जायचं का, पैसे देऊन नोट्स घेतल्यात घाबरून जायचं का, अजिबात घाबरून जायचं नाही. नोट्स डिलीट झाल्या ना तुम्हाला 10 दिवसापर्यंत नोट्स ह्या मी डबल देईल. व्हॉट्सअप जर फॉर्मॅट झालं तुमच्याकडून नोट्स डिलीट झाल्या, नोट्स घेतल्यानंतर 10 दिवसाच्या आत जर 10 दिवसापर्यंत डिलीट झाल्या तर मी तुम्हाला देईल. 10 दिवसानंतर डिलीट झाल्या तर मिळणार नाही. पण काळजी करू नका, तुम्हाला याच्यामध्ये थोडासा टायमिंग वाढवून देतो. ह्याच्यामध्ये मी तुम्हाला 15 दिवसाचं करतो. किती? 15 दिवस. आज नोट्स घेतल्या 14व्या दिवशी डिलीट झाल्या, व्हॉट्सअप फॉर्मॅट झालं, मोबाईल फुटला काय जर झाला तर 15व्या दिवशी मी तुम्हाला नोट्स देणार, डबल देणार, पैसे घेणार नाही आहे. पण 16व्या दिवशी जर झालं तर त्याला जिम्मेदार मी नाही आहे, ही तुमची जिम्मेदारी असेल. आता वळू आपण पेपर 1च्या आपल्याकडे 60 मार्काच्या नोट्स आहेत. पेपर 1मध्ये 60 मार्काचं म्हणजे त्याच्यामध्ये 30 मार्काचं मानसशास्त्र आहे. तुम्हाला मानसशास्त्र सेपरेट घ्यायचं असेल तर ते तुम्हाला 401 रुपयाला भेटेल. जर तुम्हाला बंचच घ्यायचा असेल, पेपर 1चा 60 मार्काचा बंच घ्यायचा असेल तर ह्या बंचमध्ये तुम्हाला 18 PDF भेटतील. एक मानसशास्त्र, त्यानंतर 6वी ते 10वीचा भूगोल, त्यानंतर महाराष्ट्राचा भूगोल, भारताचा भूगोल, त्यानंतर इतिहासमध्ये 6वी ते 10वीचा इतिहास. मग आता याच्यामध्ये 9वी 10वीला नवीन इतिहास आहे. इथं जुना अभ्यास 9वी आणि 10वीचा नवीनच इतिहास वाचावा लागतो, जुना इतिहास वाचून जमत नाही आहे. त्यानंतर संपूर्ण नागरिकशास्त्र, मग आलं विज्ञान, जुनं 3री ते 8वीचं विज्ञान, 6वी 7वी विज्ञान आणि शेवटी परिसर अभ्यास जो की 3री 4थी 5वीचा आहे. आता तुमच्या मनात येत असेल की मी एवढी एकच PDF घेतो 3री 4थी 5वीची परिसर अभ्यासची आणि 30पैकी 30 मार्क मिळतो, तर अजिबात मिळणार नाही. तुम्हाला त्याच्यामध्ये 4 ते 5च मार्क भेटतील. कारण याच्यामध्ये तुम्हाला शिवरायांचा इतिहास असे घडलो आपण आणि तारखांचा समूह असे 3री 4थी 5वीला जो अभ्यासक्रम आहे तोच आहे. याच्यातून 100% मार्क भेटत नाहीत, याच्यातून फक्त 4 ते 5 मार्क भेटतील. परिसर अभ्यासच्या 30पैकी 30 मार्क घ्यायचे तर 6वी ते 10वीचा भूगोल, त्यात महाराष्ट्र भारताचा भूगोल आला. इतिहास 6वी ते 10वीचा, 6वी ते 8वीचा नवीन प्लस जुना, 9वी 10वी नवीन, मग त्यानंतर नागरिकशास्त्र आणि हे विज्ञानाचं एवढं आहे. प्रत्येक PDFची किंमत 71 रुपये आहे. अपवादात्मक मानसशास्त्र, मानसशास्त्राची 401 रुपयाला आहे. पूर्वी 351ला होती, त्यात 18 चॅप्टर होते, 153 पेज होते. पण नवीन सेकंड एडिशन आलेलं आहे, त्याच्यामध्ये तब्बल 28 चॅप्टर आहेत. पेज संख्या झालेली आहे 324, पण आपण किंमत फक्त 50 रुपये वाढवली आहे. म्हणजे मानसशास्त्र नोट्स तुम्हाला 401 रुपयाला भेटून जातील. आता इकडे पेज नंबर दिलेले आहेत, किंमत दिलेली आहे. आता 71 401 असं करून केलं तर टोटल 1608 रुपये किंमत होतात. पण तुमच्यासाठी 307 रुपयेचं डिस्काउंट सहित हा पेपर 1चा 60 मार्काचा बंच तुम्हाला 1301 रुपये फायनल भेटून जाईल. याच्यापेक्षा कमी अजिबात होणार नाही आहेत. पेपर 2 सामाजिकशास्त्र 90 मार्काचा बंच आहे तुमच्यामध्ये. आता इकडल्या जे काही सुरुवातीच्या ह्या 14 PDF आहेत, ह्या आज इट इज इकडे येतील. पण त्याच्यामध्ये तुम्हाला पेपर 2 सामाजिकशास्त्रासाठी 9वीचा जुना इतिहास, 10वीचा जुना इतिहास इथं करावाच लागतो. नवीन इतिहास बी करावा लागतो, जुना इतिहास बी करावा लागतो. मग ज्यांचं सामाजिकशास्त्र आहे त्यांच्यासाठी जुना इतिहासची सेपरेट PDF भेटून जाते. 11वी 12वी इतिहासची PDF सुद्धा भेटून जाते. मग त्याच्यानंतर जगाचा भूगोल. पेपर 1ला परिसर अभ्यासामध्ये मी जगाचा भूगोल दिला का नाही, कारण तिथं गरजच नाही, देऊन काय उपयोग आहे. नाहीतर मला आणखीन 71 रुपये वाढवता आले असते ना. नाही, मी तसं केलं नाही. आवश्यक आहे तेवढंच. पेपर 2 11वी 12वी एक्स्ट्रा वाढलं, 9वी 10वी जुना इतिहास वाढला,
जगाचा भूगोल वाढला आणि तिकडली परिसर अभ्यास. पेपर 2 ज्यांचा आहे त्यांना 90 मार्काच्या नोट्समध्ये मानसशास्त्र 30 मार्क, सामाजिक शास्त्राचे तब्बल 60 मार्काच्या नोट्स भेटणार आहेत. मी याच्यामध्ये तुम्हाला टोटल 20 PDF भेटून जातील. आता 19 PDF ह्या 71 रुपयाचे आहेत. 71 गुणिले 19 केलं तर 1349 होतात आणि मानसशास्त्र 400. तर याची टोटल 1750 रुपये होतात 90 मार्काचे. पण ह्या तुम्हाला एवढे पे करायचे आहेत का? नाही आहे. मला तुमची काळजी आहे, तुमची जाणीव आहे, तुम्हाला लवकर TET पास व्हायचे आहे. तुमच्यासाठी खास करून फक्त आणि फक्त तुमच्यासाठी 349 रुपयाचं डिस्काउंट घ्या. आणखीन बोला काय पाहिजे? 1401 रुपयामध्ये तुम्ही पेपर 2 सामाजिक शास्त्रज्ञांचा आहे ते 100% पास. म्हणजे पास कधी? जर ह्या नोट्स घेतल्या, वाचल्या तर आणि तरच, अन्यथा नाही. 1401 रुपयाला तुम्हाला पेपर 2चा सामाजिक शास्त्राचा 90 मार्काचा बंच, त्याच्यामध्ये तुम्हाला 20 PDF भेटून जातील. आता इकडे पेज नंबर वगैरे दिलेला आहे. चॅनलला पाहिजे वाचायचं ते वाचून घेऊ शकता. कारण काही जणांना फोबिया असतो की मी एवढे पेज आहेत, एवढं वेळ किती वेळात वाचतो. पेज वाचल्यानंतर त्यांच्या लक्षात येतं. बरं असो, आता ज्यांचा पेपर 2 सामाजिक शास्त्र आहे आणि पेपर 1 सुद्धा देणार आहेत परिसर अभ्यास, मग त्यांच्यासाठी ह्या वेगळ्या त्या वेगळ्या नोट्स घ्यायची गरज आहे का? नाही. त्यांच्यासाठी आपण इथे एक सुवर्ण मध्य काढलेला आहे. याच्यामध्ये तुम्हाला कॉम्बो नोट्स भेटणार आहेत. या कॉम्बो नोट्समध्ये तुम्हाला 23 PDF भेटणार आहेत. 22 PDF 71 रुपयाच्या, एक PDF मानसशास्त्राची 401 रुपयाची. मग ह्या आता पेपर 2 मधल्या तर ऑलरेडी 20 PDF आल्या. ह्या 20 PDF 1750 रुपये. मग विज्ञान 3री ते 8वी 71, 6वी 7वीचा विज्ञान 71. याची ओरिजिनल किंमत झाली 1963 रुपये. पेपर 1 आणि पेपर 2 दोन्ही पेपरची किंमत होते 1963 रुपये. तुम्हाला एवढी द्यायची का? अजिबात गरज नाही आहे. तुम्हाला एवढे पैसे खर्च करायचे का? अजिबात गरज नाही आहे. तुम्हाला याच्यामध्ये मी तब्बल 332 रुपयाचा डिस्काउंट देणार आहे. किती? 332. ज्यांचा पेपर 1 आणि पेपर 2 सामाजिक शास्त्र आहे त्यांच्यासाठी हा नोट्स फक्त आणि फक्त 1631 रुपयाला तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअपवर लगेच मिळून जातील. आता ज्यांना फक्त मानसशास्त्र घेतलेलं आहे, ज्यांना फक्त मानसशास्त्र घ्यायचं आहे ते मानसशास्त्र त्यांना 401 रुपयाला भेटून जाईल. ज्यांना फक्त परिसर अभ्यास घ्यायचं आहे, परिसर अभ्यासाच्या तुम्हाला 17 PDF ज्याची किंमत 1207 रुपये आहे. पण ह्या परिसर अभ्यास तुम्हाला 30 मार्काच्या नोट्स फक्त 1000 रुपयाला भेटून जातील. सामाजिक शास्त्र पाहिजे ज्यांना फक्त आणि फक्त सामाजिक शास्त्र 60 मार्काचं पाहिजे, त्याच्यामध्ये तुम्हाला 19 PDF भेटून जातील. ह्या 19 PDFची किंमत 1349 रुपये होते. पण खास करून तुमच्यासाठी 148 रुपयाचे डिस्काउंट सहित सामाजिक शास्त्राच्या 60 मार्काच्या नोट्स फक्त आणि फक्त 1200 रुपयाला तुम्हाला मिळून जातील. हे झालं सगळं नोट्सची माहिती. आता एकदम शेवटच्या टप्प्यामध्ये येऊ. नोट्स घेण्याची प्रोसेस काय आहे हे पहा. तुम्हाला नोट्स पेपर 1 पाहिजे, पेपर 1चा पूर्ण बंच पाहिजे. 1301 रुपये पे करा. कुठल्या नंबरला? 89 99 65 38 15 99 70 96 11 44 ह्या नंबरला तुम्ही 1301 रुपये फोनपे करा, गुगल पे करा, पेटीएम करा. पेमेंट झाले की त्याचा स्क्रीनशॉट ह्याच व्हॉट्सअप नंबरला सेंड करा. तुम्हाला लागलीच विदिन मिनिट्स नोट्स भेटून जाईल. त्याखाली नोट्सचा पासवर्डसुद्धा भेटून जाईल. आता ह्या पासवर्डची भानगड काय ते सुद्धा सांगतो. उदाहरणासहित तुम्हाला समजावून सांगतो. एक्झाम्पल PDF नोट्स म्हणजे आता जर तुम्हाला एक्झाम्पल नोट्स घ्यायची आहे, अगोदर सगळं नोट्स घेण्यापेक्षा अगोदर मी एखादी एक PDF घेऊन बघतो की बाबा मला नोट्स आवडल्या तर मी सगळ्या घेईल, असा विचार सगळ्यांचा असू शकतो. तसं सुद्धा करू शकता. तुम्हाला ह्याच्यातली 6वीचा इतिहास आवडला, जुना प्लस नवीन, 71 रुपये द्या, ते केला. आता तुम्ही मला 71 रुपये पाठवले, ह्या नंबरवर फोनपे केला किंवा गुगल पे केला, त्याचा स्क्रीनशॉट पाठवला आणि मला सांगितलं की 6वीचा इतिहास पाहिजे, तर मी तुम्हाला 6वीच्या इतिहासची नोट्स पाठवली. पहिल्यांदा जी काही येते ती PDF येते. त्या PDFवर नाव असतं 6वी जुना प्लस नवीन इतिहास. आता 1 असतो, त्या ठिकाणी काही ठिकाणी 2 असतो, काही ठिकाणी 90 असतं, काही ठिकाणी 101 असतं, काही ठिकाणी 8 असतं. म्हणजे 6वीचा इतिहास हा 108 PDFमध्ये वेगवेगळा आहे का? नाही, प्रत्येक PDFमध्ये तोच असतो. पण याच्या पुढले नंबर हे रँडमली बदलत जातात. जसं कुणी नोट्स घेईल तसं बदलत जातं. काही जणांना रिपीटेड तोच नंबर येऊ शकतो.
तुम्ही घेतला 6वी जुना प्लस नवीन इतिहास, तुम्हाला ह्या PDF इथं नाव आलं 6वी जुना प्लस नवीन इतिहास 1, म्हणजे ही झाली तुमची मेन PDF. तुम्हाला तशी मेन PDF आली. मग आता त्या PDF खालीच मी तुम्हाला पासवर्ड पाठवत असतो. पासवर्ड कसा पाठवत असतो, अगोदर PDF पाठवली, त्या PDF वर नाव असतं हे 6वी जुना प्लस नवीन प्लस इतिहास 1 असा उल्लेख असतो. मग मी तुम्हाला पासवर्ड देताना कसं देत असतो माहिती आहे का, इथं अगोदर मी तुम्हाला त्या PDFचं नाव देत असतो 6वी जुना प्लस नवीन इतिहास 2. अगोदर मी तुम्हाला PDF पाठवली, त्या PDF वर नाव काय होतं 6वी जुना प्लस नवीन इतिहास 1. मी तुम्हाला पासवर्ड देताना सुद्धा काय असेल 6वी जुना प्लस नवीन इतिहास 1. इथं 1 दिले म्हणजे तुम्हाला जी अगोदर PDF दिलेला आहे जसा उल्लेख आहे तसं इथं दिसलं की ती म्हणजे ती सेम PDF झाली. मग इथं तुम्हाला पासवर्ड दिलेला आहे, म्हणजे PASSWORD हा पासवर्ड आहे का, तर हा पासवर्ड नाही आहे. तुमचा पासवर्ड असणार आहे हा 6th हिस्ट्री 9122. मग सगळ्यांचा हाच पासवर्ड असतो का, तर अजिबात नाही आहे. प्रत्येकाला हा पासवर्ड बदलत जातो, रँडमली बदलत जातं. मग समजा यदा कदाचित तुम्ही 6वी जुना प्लस नवीन इतिहास मी PDF 1 पाठवली तुम्हाला आणि माझ्याकडून चुकून तुमच्या इथं 2 असा उल्लेख आला पासवर्डच्या ठिकाणी. मग हा 2चा पासवर्ड इथं लागेल का, नाही आहे. कारण तुम्हाला जी PDF पाठवलेली आहे 6वी जुना प्लस नवीन इतिहास त्या PDF वर इथं 2 उल्लेख पाहिजे. मग मी तुम्हाला जो काही पासवर्ड दिसेल पाठवेल 6वी जुना प्लस इतिहास 2 पासवर्ड, मग त्याच्या खाली हा जो काही पासवर्ड दिलेला आहे तो पासवर्ड असतो. मग आता तुम्हाला पासवर्ड टाकताना गफलत काय होते, PASSWORD हा पासवर्ड आहे का, हा अजिबात पासवर्ड नाही आहे. मग आता आपली 6वी इतिहासची PDF आहे, मग इथं 6th हिस्ट्री दिलेला आहे, ह्याच्या पुढला जो काही OTP दिलेला आहे 9122 हा पासवर्ड आहे का, तर हा अजिबात नाही आहे. इथं हा जो काही पूर्ण दिलेला आहे तर हा आहे संपूर्ण पासवर्ड. पासवर्डच्या ठिकाणी 6th हिस्ट्री 9122 हे सगळं टाकायचं. हे टाकल्यानंतर तुमची PDF ओपन होते. जरी काही प्रॉब्लेम आली मॅसेज करा, मी आहे, मी तुम्हाला समजून सांगतो. एकदम व्यवस्थितपणे समजून सांगतो. हे झालं नोट्सचा पासवर्ड कसा ओपन करायचा तो. प्रत्येक PDFचा हा पासवर्ड वेगळा असतो, प्रत्येकाला वेगवेगळा पासवर्ड बदलला जातो. कारण AI टेक्नॉलॉजी आहे, त्याच्यानुसार मी PDF क्रिएट करताना रँडमली पासवर्ड क्रिएट होतात आणि तोच तुम्हाला येतो. ज्यांनी घेतलेला आहे त्यांना तीच PDFचा पासवर्ड येतो, दुसरा येत नाही. असो, पेपर 1च्या नोट्स घेतल्या, फोनपे केलं, तुम्हाला सगळ्या नोट्स भेटून जातील. ठकाटक 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 नोट्स भेटून. तुम्हाला फक्त मानसशास्त्र घ्यायचे आहे, मानसशास्त्रासाठी 401 रुपये सेंड करा. 401 रुपये ह्याच नंबरला सेंड करा, फोनपे करा, पेटीएम करा. पेमेंट झाली की त्याचा स्क्रीनशॉट सेंड करा. तुम्हाला लागलीच ती नोट्ससुद्धा भेटून जाईल, त्याचा पासवर्डसुद्धा भेटून जाईल एकदम व्यवस्थित. आणि मी तुम्हाला एकदम खात्रीशीर सांगतो, हे पहा, तुम्हाला पेपर 1चे 60 मार्क मिळवायचे आहेत ना, हा तुम्ही बंच घ्या, 100% तुम्हाला फायदा होईल. ह्या मानसशास्त्राचे 30च्या 30 प्रश्नाचे तुम्हाला नोट्स प्रश्न तुम्हाला सोडवायला येतील. आणि जर तुम्हाला हे मानसशास्त्र वाचून जर समजत नसेल तर ऑलरेडी आपले व्हिडिओ आहेत, व्हिडिओ पहा, फक्त ऐका, असं बघत बसू नका. हेडफोन टाका, आपलं काम करा किंवा स्पीकर चालू करा, तुमचं काम करा. ते ऐकत ऐकत तुम्हाला समजतील आणि एकदा नोट्स वाचा. नोट्स वाचल्यानंतर परत जास्त समजून जाईल. आणि हे नोट्स 6वी भूगोल असेल 2 ते 3 तासामध्ये वाचून होतो. हो, एक PDF घ्यायची वाचायची, एक PDF घ्यायची वाचायची, एक PDF घ्यायची वाचायची, असं रँडमली कुठलीही उचला, एक PDF घ्या, वाचा. किमान ह्याचे 2 तर रिव्हिजन करा. तुम्हाला 2 रिव्हिजनमध्ये 60 पैकी 50 तरी मार्क्स मिळणार. 3ऱ्या रिव्हिजनमध्ये तुम्ही 55 मार्कापर्यंत पोहोचू शकता. 4 वेळा रीडिंग झाली, आउट ऑफ तुम्हाला कुणीच हरू शकणार नाही. तुम्ही सगळ्यांना शिकवचाल, एवढं जबरदस्त ह्याच्यामध्ये दिलेलं आहे. कारण ऑलरेडी आपल्याला याच्यामधलं 50% नॉलेज असतं, वाचल्यानं आणखीन वाढतं. हे झालं पेपर 1. ज्यांना पेपर 2 घ्यायचे, 90 मार्काच्या नोट्स घ्यायचे आहेत, त्यांनी 1401 रुपये सेंड करा. तुम्हाला पेपर 2 सामाजिक शास्त्राच्या 90 मार्क्स, त्याच्यामध्ये इतिहास आलं, भूगोल आलं, नागरिकशास्त्र आलं, अर्थशास्त्र आलं, मानसशास्त्र आलं 90 मार्काच्या. ज्यांना कॉम्बो घ्यायचा, पेपर 1 असो पेपर 2 1631 करा. तुम्हाला पेपर 1च्या 60 मार्काच्या नोट्स, पेपर 2च्या 90 मार्काच्या नोट्स, अशा 23 PDF भेटून जातात. ज्यांना फक्त परिसर अभ्यास घ्यायचे त्यांनी 1100, ज्यांना फक्त सामाजिक शास्त्र 60 मार्काचे घ्यायचे त्यांनी 1200, ज्यांना फक्त मानसशास्त्र घ्यायचे त्यांनी 401. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की ज्यांचं विज्ञान आहे तर विज्ञानच्या विद्यार्थ्यांनी काय करायचं. ज्यांचा पेपर 2 विज्ञान आहे
तर त्यांनी काय करायचं, तर त्यांनी फक्त ही मानसशास्त्राची एक PDF घ्या 30 मार्काची, आणि त्यानंतर ह्या विज्ञानाच्या 3 PDF 213, 400 + 213 600 रुपये सेंड करा, तुम्हाला ह्या नोट्स भेटून जातील. 600 मध्ये तुम्हाला 45 मार्काचा अभ्यास होऊन जातो. मग आता प्रश्न पडला असेल की आमचा पेपर 1 पण आहे आणि पेपर 2 सामाजिकशास्त्र नाही आहे, मॅथ सायन्स आहे, मग तर काय करायचं, तुम्ही फक्त पेपर 1च्या नोट्स घ्या. तुमच्यासाठी ह्या पेपर 1च्या नोट्स आणि पेपर 2ला 45 मार्काच्या नोट्स ह्या सफिशियंट होऊन जातील 1301 रुपयामध्ये. असो, जेवढं काय सांगायचं आहे तेवढं सांगितलेलं आहे. तुम्हाला नोट्सचा विश्वास मिळवायचा असेल तर नोट्सचा अगोदर सॅम्पल मागवा. इथं जो काही नंबर दिला आहे 89 99 65 38 15 99 70 96 11 44 ह्या नंबरवर मेसेज करा, नोट्सचं सॅम्पल मागवा, नोट्सचं सॅम्पल घ्या, नोट्सचं सॅम्पल पहा, वाचा, आवडल्यानंतर ठरवा. आणि एक आणखीन महत्त्वाचं सांगतो आहे, क्लासेसच्या नादी लागू नका. क्लासेसमधलं शिकवलेलं परीक्षेत येत नसतं, ते ऐकायला बरं वाटतं, पण सत्य सांगतो आहे. सत्य काय आहे, स्टेट बोर्ड जुना सिलेबस नवीन सिलेबस हेच अंतिम सत्य आहे. याच्या बाहेर परीक्षेमध्ये काही येत नाही आहे, आणि जरी काही येणार असेल तर ते आपल्या नोट्समध्ये मिळून जातं. नोट्सच्या बाहेर परीक्षेमध्ये काहीही येणार नाही आहे. सगळे एकदम व्यवस्थित नोट्समध्ये माहिती दिलेली आहे. नोट्स कशा घ्यायच्या सगळं सांगितलेलं आहे. सॅम्पल पहा, सॅम्पल पाहिल्यानंतर मग तुम्ही ठरवा नोट्स घ्यायच्या का नाही आहे. मी गॅरंटी देऊन सांगतो, तुम्ही नोट्स घेतला की तुम्हाला खूप आनंद होईल आणि तुम्हाला नोट्स 100% आवडतील. वाटलंच तर तुम्हाला विश्वास बसत नसेल तर कुठली तरी 71 रुपयाची एखादी PDF घ्या, ती PDF घ्या, वाचा, आवडल्यानंतर पुढल्या एक घ्या, तसं करा. सॅम्पल आहे, सॅम्पल पहा, सॅम्पलवरचा विश्वास बसल्यानंतर ते करा. पुन्हा आपण व्हिडिओ टाकलेले आहेत, व्हिडिओ पहा, पुराव्यासहित व्हिडिओ पाहिलेला टाकलेला आहे तो पहा, एवढं सगळं दिलेलं आहे ते करा, मग नोट्स घ्या. असो, एकदम व्यवस्थितपणे सांगितलेलं आहे. काही अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर करा, आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणीला नक्की शेअर करा. आणखीन एकदा जाता सांगतो आहे, शिक्षक पात्रता परीक्षा तुम्ही ह्या नोट्स वाचून 100% पास करू शकता. ठीक आहे, नोट्सची किंमत आहे तेवढीच आहे, ह्याच्यापेक्षा काही कमी होणार नाही आहे. ज्यांना वाटत असेल की हे खूप होत आहे, त्याच्यापेक्षा आम्ही ठोकळा वाचतो, तर ठीक आहे, तुम्ही ठोकळा वाचू शकता, त्याच्याशी आपण काही दुमत नाही आहे. तुम्हाला वाटतं की याच्यापेक्षा काही आणखीन तुमच्याकडे चांगलं मटेरियल आहे ते वाचून तुम्ही हे करू शकता, तर ते तुम्ही तसं करा. कोणाला काही जबरदस्ती नाही आहे. ज्यांना इच्छा आहे, ज्यांना विश्वास आहे, मी सांगतोय ते पटतोय, ज्यांना TET एकाच झटक्यात पास करायचे किंवा TET 4-4 वेळा देऊनसुद्धा पास होत नाही, तर एकदा ह्या नोट्स घ्या, विश्वास ठेवा, नोट्स घेऊन बघा, 100% तुमचा फायदा होईल आणि 100% तुम्ही TET पास कराल म्हणजे कराल. तर ठीक आहे, आता आपण इथंच थांबू. पुन्हा भेटू पुढल्या एका व्हिडिओमध्ये. अशी